हा तिथं चला. बाबांना सांगितले आम्ही लवकर बोलवा पोरगीला आमच्या जावयाला. ते आतून वाट बघायला हमारे दूर से चल के जो आप आए, खातिर हमारे दूर से चल के जो आप आए, स्वागत है दिल से आपका, स्वागत है दिल से आपका, तशरीफ आप लाए, स्वागत है दिल से आपका, तशरीफ आप लाए, खातिर हमारे दूर से. बाबा हे सोमनाथ. खुशियाँ बिखेर दी है यहाँ आपने तो आकर, ये वक्त सज गया है तुम्हें अपने बीच पाकर, देखो प्रभु भी आपको यहाँ देख के हर्षाए, स्वागत है दिल से आपका, स्वागत है दिल से आपका, तशरीफ आप लाए, स्वागत है दिल से आपका, तशरीफ. आशीर्वाद वरदान तुम्हाला भरपूर यशस्वी बघू आमचे वंत बघू. आशीर्वाद असतात व्यवस्थित एक नंबरचा प्रवास बी झाला, देवदेव बी झालं, मधुवनी बी झालं, अवतरण बी झालं, एकदम एक नंबरात अगदी खुश. काय काय सांगा की सोमनाथचं मंदिर बघण्यासारखं एवढं छान आहे. आमची संकल्प आम्ही केला होता ती आम्हाला सिद्धीच बाबांनी दिला, सिद्धीच आला. त्यामुळं मधुवन तर मधुवन म्हणजे काय म्हणतात की माहेर सुद्धा नाही असं. बाबाचं घर म्हणजे माहेर आहे ते. माहेर नाही का जेवणाला ताट धुयाचं नाही, पोचलून दिला. माहेरात ना नाही, माहेरात ना आल्यावर कसं पोरींचे चेहरे असतात तसे तुमचे चेहरे टवटवीत दिसायला लागले. बाबाच्या घरात आम्ही आलोय. खुशीच आहे. बापाच्या घरात आलोय म्हटल्यानंतर मुलीला एवढं सुखात वाढवलं त्यांनी आता 4-5 दिवस. मला वाटायला लागलं काय म्हणतात की तसंच लगत आई आपलं एक दान करून तिथंच राहावं असं मला एकदम इकडची आठवण सुद्धा येते. काय काय इथं काय सुख आहे असं वाटतं ना. आपण खूप तिथं पण बाबा काय म्हणतात तुम्हाला सांभाळायला सांगितलंय सगळं. ते अगोदर सांभाळा नीट नेटकं करायचं बाबाच्या घरात करायचं. ती सेवा दिली ती अगोदर चांगल्या रीतीने पार पाडा. माझी याद करा, तिथं मी तुमच्याजवळ आहे. याद करा, मुरली करा आणि मुरली अटेंड करा रोज. बाबाशिवाय कोण नाही. असे किती लोक येत असतील तिथं बरोबर. 8,000 लोक आलते 8,000 त्या अवतरणला. युपी जास्त सेवेदारी होती. पाणी उसाच्या घाण नमुने म्हणून त्याच्यावर सुद्धा रुमाल. एवढी शिस्तबद्धता आणि कुठंच नाही. कुठं दुनियात जावा तुम्ही बाबासारखं घर एकदम पद्धतशीर. थँक्यू म्हणून म्हणलं पोरीच मध्ये आपलं घर झाले बाबा. त्यांना लवकर इच्छा आहे त्याची यायचं तर त्यांना लवकर बोलवा. आम्ही पण जाणार आता थोड्या दिवसांनी बाबांची भंडारी बोललोय मी. बाबा बच्चांना लवकर बोलवा, त्यांची लय अपेक्षा आहे. पण बाबा बोलवणारच. पण असं सगळं बघितलं शिल्पा म्हणजे एवढं कौतुक करण्यासारखं त्यांचं ऍक्टेट करणं एवढं व्यवस्थित आहे. डिसिप्लिन म्हणजे नुसतं मोबाईलवर सेंटर जिथं आहे का ना तिथं जाऊन त्या दादीकडून लिहून घेते. तिथं बघायला काय काय
मग त्यानुसार गाडी सगळी फिरवत्या आणि बरोबर रेल्वेच्या वेळेला तिथं टच रेल्वेत बसतोय 15 मिनिटं तेवढं रेल्वे आलत्या म्हणजे असं ऍक्युरेट टायमिंग आणि कुणाला जमणार नाही ते आत्माच नाही वेगळे विशेषतः तिच्यात आहे त्या बाबांनी म्हणून तर त्यांना निवडलंय विशेषतः निवड्या उगाच काय निवडले हँडल करणं आणि म्हणजे काय कुणाला साधी गोष्ट नाही. म्हाताऱ्यापासून ताप होणार नाही असं ते तिकीट काढून झोपेचं सिल्किंगचं तिकीट काढलं आणि बाबा काय शरीर नाही नुसतं एकटं हेच आहे शरीर नाही त्याने भेंडी नाही बाबा नुसतं पण दिलेलं एवढं आहे. कसं त्याला हे आहे. चालत आहे वगैरे. मग सर्व शक्तिमान उगाच तर टायटल ते दिले जे बाबांना म्हणजे ब्रह्मा बाबाच्या सणात आलेला आहे तो काय बोलणं सर्व काय शक्तिमान आहे असं आम्ही म्हणजे आता गावाला सगळ्यांच्या डोळ्यात शक्ती आहे हे असं अनुभव आला की बाबाच्या घरी जाताना कुठलं सुद्धा अडचणी आणि टेन्शन आणि प्रसंग असा येत नाही की रस्तेवाल्याची सुखात तर मी सगळं जाऊ भोगतोय तर का सांगितलं नाही नवा रस्तेवाल्यांना तर मी जाऊ तर मी बोलले नाही किती बी बोलू द्या मी प्रत्युत्तर केलंच नाही म्हणजे ज्या वेळेला जायचं त्यावेळेलाच बघायचं उठायचं जायचं एवढ्या अडचणीतनं पण शिवबाबांचे आणि मला तर असं त्यांना भेटण्यासाठी आतुर आहे. परिवर्तन केलं शेवटी जाताना बाबाने परिवर्तन केलं बाबांच्या बच्चांना बाबा संयम देणारच. बरं, जा बाई, जा म्हटले शेवटला सय्यू बाबांचा बाबांनी बुद्धी दिली. बाबांच्या बच्चांना दिला ना संयम. एवढं मला एक बरं वाटलं नंतर जा म्हणल्यावर समाधान वाटलं मला होय खुशीच आहे म्हटलं परत हा प्रथम आम्ही गेल्यानंतर अगोदर तुमची आठवण झाली त्यांची एवढी इच्छा होती तरी पण काही परिस्थितीमुळे त्यांना येता आलं नाही बाबा तुम्ही लवकरात लवकर त्यांना सेवा केली तुमच्याकडून ह्याच्यामध्ये घ्या गोदमध्ये गोदमध्ये घ्या. मंडळीत आम्ही तुमची सेवा केली सुरुवातीला गेल्याबरोबर नावा म्हणलं तिथून सुरुवात आमची. दोन बच्चांना आमच्या लवकरच बोलवा त्यांना बुद्धी द्या बाबाकडे यायची आमच्या भावाला बुद्धी द्या. म्हटलीस काय तिथं लवकर जाणार आहे बघा किती तिथे गेले बाबाला विचारायला संकल्प केला आमच्या बहिणी झाला असं म्हणणार आहे आणि काय तिला गेले बाबांना याद प्यार द्या सांगितलं का नाही? तेवढं याद प्यार मी दिलो कुठं फिरला कुठे फिरल्या मधुबन मध्ये 5 दिवस राहिलो एवढं बाबाच्या घरात झाड सुद्धा घेतलं नाही एवढं बाबांना आम्हाला सुख दिले भरभरून सुख दिलंय एवढं तृप्त झालं त्यांची हे घेऊन वरदान आणि लेक्चर अटेंड केलं झालं तर मुरली ऐकली अवतरण झालं अवतरण मध्ये सूरज वैद्यचा क्लास एवढा छान होता जणू काय ते अवतरण खरंच आमचं शरीर सूरजबाई नाही. सूरजबाई सूरजबाई शरीर आमचं नाही फक्त आम्ही तिथं आत्मा म्हणून बसलो त्यांचा क्लास ऐकल्या ऍक्च्युली तसा त्या स्थितीत आपण जातो मध्येच फरिस्ता होऊनच गेलो आम्ही आणि अवतरण म्हणजे काय तेव्हा आम्हाला अनुभव झाला की दादींचा अवतरण बाबा येतात तेव्हाच अनुभव तिथं झाला आम्हाला त्या परिसरात पहिल्याचा अनुभव आला पहिल्याचा आणि नंतर दादीचं कॅसेट दाखवल्यानंतर मग काही त्याच्यात हरवूनच गेलो तेव्हाच अवतरण तिथं आली असं वाटतंय की आता आपण ते बघतोय आजच अवतरण होतंय दादीच्या कानात असं आम्ही अनुभव केला त्याच्यानंतर एवढी सोय बाबांनी चांगली केली गाड्या जेवण करून गेलं नाश्ता करून गेले गाडीत बसायचं आनंद सरोवरला जायचं पुन्हा तिथनं ते कुठलं तुमचं राहण्याचं ठिकाण प्लॅटिनम तिथं आम्हाला प्लॅटिनम भवन मग तिथं तिथं गाडी जवळच आहे तिथं चढायचं तिथं गेल्यानंतर प्लॅटफॉर्मच्या आत रूम मध्ये गेले की लगेच लिफ्ट मध्ये वर चढायचं लागून गाड्या थांबतात तिथे लिफ्ट जायचं लिफ्ट याचं म्हणजे बाबाने असा त्रास दिला नाही फुलासारखं आम्हाला एवढं जपलं. लिफ्ट म्हणजे बरोबर लिफ्ट होय, होय. 4थ्या मजल्यावर आम्हाला लिफ्ट खोली लिफ्ट जायचं लिफ्टनं लिफ्ट याचं पुन्हा आणि 4 वाजता यायचं खायचं अमृतवेला तुमची झाली का मग तिथं हो, सकाळचं आम्ही 4ला पहाटे उठत होतो लाडले बच्चे गाणे लागले की आमचे जागेराम करून जायची त्याला आणि आंघोळ करूनच जात होतो आम्ही बाहेर
आंघोळ केली की मग याच नाही हे नाश्ता मुरली झाल्याशिवाय सगळं फिरून बघून मग याचं खोलीवर चारदान करून मुरली ऐकून नाश्ता सकाळचं तर व्हायचंच अमृत वेळेला येताना आणि थोडा वेळ तिथं बसून झोपक्यात बसून बाबांच्या फिरून पुन्हा वर यायचं. वर आल्यानंतर आणि पुन्हा आंघोळा बिंगोळ कोण करते फ्रेश व्हायचं. विश्रांती 4 वाजता लेक्चर दादीचं या दादीचं लेक्चर त्या दादींच्या लेक्चर मध्ये ते आतून बाहेरून सफाई ही एक आम्ही गोष्ट चांगली ऐकली तिथं. अंदर से बाहेर से साफ त्याच्यावर लेक्चर सत्यतावर त्यांनी अनुभव सांगितला तिथं. सत्यता साफ अंदर से बाहेर से साफ. मग त्या दादी म्हणल्या काय असा एक राजा असतोय आणि राजाने त्या गावामध्ये मूल नसतं. मूल नसल्यामुळे ते तरुण मुलं असे असतात त्यांना बोलवतोय. बोलवल्यानंतर ते राजा म्हणतोय तुम्हाला हे देतो काय मूठ धान्य देतो आणि ते धान्य तुम्ही 6 महिन्याच्या आत पेरायचं. एक असं गाडगं देतोय त्याच्यात पेरायचं आणि कुणाचं धान्य व्यवस्थित येईल ते माझा मुलगा मी त्याला दत्तक घेणार. असं घेतल्यानंतर ते मग ती पोर म्हणते तू मग एकदा हौसाला धान्य मोठमोठे त्यांच्याकडे ते जाऊन पेरत्यात त्याला लय जपत्यात. पाणी घालायचं कच घालायचं घालायचं ते घालायचं प्रत्येक जण. आणि एक असं असतोय की तो म्हणतोय आता सांगितले राजानं पेरायला हे धान्य ते धान्य मग तेच पेरतोय तो तेच पेरतो त्याचं धान्य उगवत नाही म्हणलं ते काळजीत पडतोय. सगळ्यांचं उगवलं माझं कसं उगवलं नाही सगळ्यांचं उगवलं माझं कसं उगवलं. मग सगळ्यांना बोलवते असं राजा ती मडकी घेऊन बोलवते. मग त्या लोकांनी काय केलं असतं पोरांनी ते धान्य उगवत नाही म्हणून लगेच दुसरी विकत आणतात आणि त्याच्यात घालतात. ते उगवून त्यांना राजा नेऊन दाखवतात. आणि ज्याचं उगवलं नाही धान्य म्हणत्यातलं ते राजा म्हणतोय तुझं उगवलं नाही सगळ्यांचं उगवलं तुझं उगवलं नाही असं सांगत नाही तो. मग तू हे सगळे ही चपराशी केले जिचं उगवलं ते प्रामाणिक असतो म्हणजे साप असतो म्हणजे प्रामाणिकपणा त्याच्यावर तो माझा मुलगा सत्य त्यावर चालणारा हे म्हणजे कारण मी जे धान्य दिलं ते उगवणारच नव्हतं भाजलेलं दिलं गेलं. आणि तुमचं कसं उगवलं तुम्ही चपलाशी केली. तुम्ही चतुराई काय म्हणजे अंदर बाहेर साप नाही ती म्हणजे सत्यतावर चालणारा ते एकच होता. राजा तेच फिरणार असं उगू दे तर राहू दे माझ. मग श्रीमतावर चालणारा तो माणूस होता त्याला दत्तक त्याला घ्या असं ती गोष्ट सांगितली. चला आमची मावशी आणि आई आज मधुबनमधून आलेत. थोडासा प्रसाद केला त्यांना. वा तेवढं ताट भरून केलंय तर खायचं काय ठेवायचं काय ठेवायचं काय नाही खायचं. चांगले पदार्थ करून वाटलेत की एवढा त्रास मधुबन सारखं जेवण नाही हा. मधुबन मध्ये कसं कढी वडी ताक एक एक ताक किती शोभतोय मस्त. जेवायचं बघत बसायलाच वाटतंय. जेवण नको बघतच समाधान वाटते पोट भरल्यासारखं. जेवण मध्ये एवढं केलं नाही. नाचलं पाहिजे जी बटाट्याची कालवण खरडा जरा. आई आणि मावशी आमच्या बघा आज मधुबनवरनं आल्यात आणि मी त्यांना जेवाय बोलवले. त्यांच्यासाठी स्पेशल कढी पकोडी बनवली आहे. त्यांना ती खूप आवडली आणि त्यांनी आमच्यासोबत त्यांचा अनुभव पण शेअर केला. ते मधुबनवरनं येताना द्वारकेला आणि सोमनाथ मंदिरामध्ये पण जाऊन आलेत, पाहून आलेत तिथलं सर्व. आणि त्यांनी आमच्यासोबत जो अनुभव शेअर केला ते असं वाटलं दोन मिनटं की आम्ही तिथं पोहोचून आम्ही फिरून आलो आहे. आणि खूप छान वाटला त्यांचा अनुभव ऐकून. आपल्या आयुष्यातील अनमोल थोडेसे क्षण आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.